तर मित्रांनो, आजच्या क्वार्टर वन रिझल्टमध्ये काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे, तर काही कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. इन्फोसिस, पीव्हीआर आयनॉक्स, मेशो, सिप्ला आणि इंडिगो. मग कोणत्या कंपनीचा निकाल सर्वात मजबूत आला आणि कोणत्या निकालामुळे संबंधित शेअर्सवर मोठी हालचाल होऊ शकते? चला जाणून घेऊया आजच्या क्वार्टर वन रिझल्ट सविस्तर. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांच्या निकालापासून. सर्वप्रथम पाहूया इन्फोसिसचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू यावर्षी 49,195 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 43,321 कोटी होता आणि क्वार्टरली 47,561 कोटी होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीमध्ये जंप आहे. तसं कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 38,167 कोटी आला आणि मागील वर्षी 33,581 कोटी होता. तसेच क्वार्टरली 36,764 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा टोटल नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 7,775 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 6,924 कोटी इतका होता. इयरली कंपनीमध्ये चांगली जंप आहे आणि कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ आहे. पण क्वार्टरली तर इयरली पाहिलं तर कंपनीचा नेट प्रॉफिट 12% वाढून 7,775 कोटीवर पोहोचला आहे. मात्र क्वार्टरली थोडीशी घट झाली आहे. याचा अर्थ कंपनीला पुढील तिमाहीबाबत काही प्रमाणात सावध भूमिका घ्यावी लागत आहे. एआय, क्लाउड आणि डिजिटल सर्व्हिस मधील मागणी कायम असली तरी जागतिक आय टी खर्चावर काही दबाव अजूनही दिसत आहे. एकूणच निकाल मजबूत असले तरी गायडन्स मुले बाजाराची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. आता पाहूया सिप्लाचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी 7,119 कोटी आला आणि मागील वर्षी 6,957 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 6,541 कोटी इतका होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ आहे. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर ह्यावर्षी 6,248 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 5,446 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 5,982 कोटी इतका होता. तसंच एकूणच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 789 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,297 कोटी इतका होता. इयरली कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 39% घसरण दिसून आली आहे. मात्र रेव्हेन्यूमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. काही उच्च मार्जिन उत्पादनांच्या विक्रीत घट आणि खर्च वाढल्यामुळे नफ्यावर परिणाम झाला. भारतातील व्यवसाय स्थिर राहिला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील काही आव्हानाचा परिणाम दिसून आला. आता येऊया पुढील निकालाकडे, म्हणजेच मनोरंजन क्षेत्रातील पीव्हीआर आयनॉक्सने यावेळी तोट्यातून नफ्यात पुनरागमन केले आहे. तसेच कंपनीचा फायनान्शियल रिझल्ट तर कंपनीचा रेव्हेन्यू पाहिला तर यावर्षी 16,222 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 14,496 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 15,473 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 15,727 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 15,448 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 15,990 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 565 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 474 कोटी इतका होता. इयरली कंपनीमध्ये थोडीशी वाढ आहे आणि कंपनीने काही निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाही कंपनीने तोट्यात होती. मात्र मोठ्या चित्रपटाचे यश, प्रेक्षकांची वाढती उपस्थिती आणि फूड अँड बेव्हरेज विक्रीत वाढ यामुळे कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारली आहे. सिनेमा व्यवसायासाठी हा निकाल सकारात्मक मानला जात आहे. आता देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीकडे वळूया. इंडिगोला क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये 238 कोटीचा निव्वळ तोटा झाला आहे. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू यावर्षी 2,56,141 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,15,426 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 2,38,307 कोटी इतका होता. तर इयरली आणि क्वार्टरली कंपनीचा रेव्हेन्यू चांगला वाढत आहे. तसंच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 2,58,525 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,92,319 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 2,59,325 कोटी इतका होता. तसंच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 2,380 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 21,763 कोटी कोटी होता आणि क्वार्टरली 25,369 कोटी इतका होता.
इयरली आणि क्वार्टरली कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये खूप मोठी घट पाहायला मिळाली आहे. मात्र रेव्हेन्यूमध्ये 20% ची वाढ झाली आहे. तर इंधन खर्च, ऑपरेशनल खर्च आणि काही हंगामी कारणामुळे नफ्यावर दबाव आला. तरी प्रवाशांची संख्या आणि विमानसेवाची मागणी मजबूत राहिली आहे. आता पुढील तिमाही इंधनाच्या किमती आणि प्रवासी वाहतुकीवर बाजाराचे लक्ष असेल. आता येऊया ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी बातमी म्हणजे मेशोचा क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी 38,264 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 26,299 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 36,469 कोटी इतका होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये चांगली जंप आहे. पण तसंच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी काहीच खर्च न होता मागील वर्षी 492 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 62 कोटी इतका होता. तर 2025 मध्ये कंपनीचा खर्च आणि क्वार्टरली पाहिला तर कंपनीचा 62 कोटी खर्च आणि यावर्षीचा काहीच न आलेला खर्च. यावरून स्पष्ट होते कंपनीचा तोटा कमी होत आहे. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर ह्यावर्षी 1,328 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,893 कोटी इतका होता. त्याचबरोबर क्वार्टरली 1,663 कोटी इतका होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीने खूपच चांगली कमाई केली आहे आणि कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये चांगलीच जंप झाली आहे. एक प्रकारे बघायला गेला तर कंपनीने दुप्पट नेट प्रॉफिट कमवला आहे. मार्केटप्लेस, नवीन ग्राहक, वाढते ऑर्डर्स व्हॉल्यूम आणि खर्च नियंत्रणामुळे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा कायम असली तरी मेशो सातत्याने तोटा कमी करत असल्याचे दिसत आहे. हा निकाल कंपनीसाठी सकारात्मक मानला जातो. तर कन्क्लुजन पाहिला तर एकंदरीत आजच्या क्वार्टर 1 निकालामध्ये इन्फोसिस, पीव्हीआर आयनॉक्स आणि मेशो यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. सिप्ला आणि इंडिगोचे निकाल मात्र अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले. आता बाजार या निकालांना कसा प्रतिसाद देतो याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष असेल. तुमच्या मते आजच्या सर्व निकालामध्ये सर्वात प्रभावी कामगिरी कोणत्या कंपनीची आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.